रामकृष्ण हरी आमचं गाव आमचा पराय सोहळा या कार्यक्रमासाठी आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील टाकेवाडी येथील श्री सतोबा मंदिरात आलेलो आहोत। सध्या आपण आहोत ते सतोबा मंदिर ट्रस्ट आहे, या ट्रस्टच्या कार्यालयात आहोत। विशेष म्हणजे खरं तर सतोबा हे देवस्थान महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा प्रसिद्ध आहे। यात्रा म्हटलं की सतोबा आणि यात्रा येथे अतूट नातं आहे। हजारो लाखोंना भाविक येणारे हे भाविक इथे येत असतात आणि यांचं येण्या जाण्याचं नियोजन, त्यांची व्यवस्था हे सतोबा देवस्थान ट्रस्ट करत असते। खरं तर यात्रेबरोबरच या सतोबा देवस्थान ट्रस्टनं अजून एक वेगळा उपक्रम राबवलेला आहे आणि तो उपक्रम म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह आहे। खरं तर अखंड हरिनाम सप्ताह केव्हा सुरू केलेला आहे, सतोबा देवाची माहिती काय आहे आणि विशेष म्हणजे सतोबा देवस्थान ट्रस्ट आहे, अशा विविध विषयावर आज आपण देवस्थान ट्रस्ट, टाकेवाडी ग्रामस्थ आणि भाविक यांच्याकडून माहिती घेणार आहोत। रामकृष्ण हरी दादा। रामकृष्ण हरी। दादा पहिल्यांदा तुमचं नाव सांगा। रामचंद्र सदाशिव दडस, टाकेवाडी। बर दादा, तुम्ही काय करता इथं? आपलं मंदिर हे सतोबा देवस्थानचं पुजारी आहात। बस मला सांगा, पूजा कशी किती सकाळी असते? सकाळी 7 वाजता पूजा असते। बर, त्याच्यावर आरती असते। बर, आणि मग बाकी काय असेल ती आरती कार्यक्रम। हा, सकाळी 7 वाजता पूजा आरती होते आणि परत संध्याकाळी अजून संध्याकाळी सुद्धा आरती होती। बर, ज्यावेळेला विविध कार्यक्रम असतात तो दिनक्रम कसा असतो तुमचा? ज्यावेळेला तुमच्याकडे वेगवेगळे कार्यक्रम असतात म्हणजे ते कसे कसे असतात कार्यक्रम? ते कार्यक्रम म्हणजे हे असं सप्त्याचा कार्यक्रम येईल, परत यात्रा, उमरा हे असं कार्यक्रम असतात। बर, आणि यावेळेला सुद्धा पूजा अर्चा असे पूजा आरती होतीच त्या टायमाला वेगवेगळे तुमचे कार्यक्रम होतात। धन्यवाद। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी महोदय। नाव सांगा तुमचं? माझं नाव अप्पासाहेब दादा दडस, मी सतोबा देवस्थानचा विश्वस्त आहे, आता माझे सचिव होतो। आता सतोबा देवाचं असं महात्मा आहे की सतोबा देवस्थान आता अख्ख्या महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने इथे भक्त येतात। असं सतोबा देवस्थानचं टाकेवाडीचं नावच सतोबा देवस्थानच्या खालचा टाका, पाण्याचा टाका, टाक्यावरूनच टाकेवाडी ही नाव पडलेलं आहे। आणि पहिली माणसं कोर्ट कचेरी नसल्यामुळे टाक्यात देवाची शपथ घेऊन बाबा मी चुकी केली का नाही केली अशी ही देवाची शपथ घ्यायची, पाण्याला हात लावून, म्हणून टाका नाव पडलं। टाकेवाडीत पहिलं टाकेवाडी आंधळीत होतं, आंधळीतून ही देवाला पाणी घालण्यासाठी श्रीराम बाळ असं पाणी घालण्यासाठी आपल्या देवाला आलं आणि इथं टाका खोलला आणि टाका खोलल्यानंतर टाकेवाडी नाव पडलं। आणि आता ही टाकेवाडी अख्ख्या महाराष्ट्रात सतोबा देवस्थानच्या नावाने प्रसिद्ध झालेली आहे। आणि सतोबा देवस्थान असं प्रसिद्ध झालेलं आहे की पुणे, तिकडं अहमदनगर, त्या साईडला खानदेश साईडला इतकी भक्त या देवाला मानतात की लाखोच्या संख्येने यात्रेला भक्त येतात आणि या देवावर अफाट श्रद्धा आहे। आणि या देवाचा दिन कार्यक्रम ती देवाला आपल्या रुपयातलं चेहराने देवाच्या नावासाठी खर्च करतात, असं या देवाचं महात्मा आहे। ओके, धन्यवाद। धन्यवाद। रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण हरी माऊली। माऊली तुमचं नाव सांगा पहिलं? माझं नाव शंकर यशवंत दडस। बर, या देवस्थान ट्रस्टचे तुम्ही आता चेअरमन झालेला आहात। हा, मी देवस्थान ट्रस्टचा चेअरमन आहे। आप्पासाहेबांनी आता आपलं देवाचं महत्व सांगितलं आहे, आता ट्रस्टीचं काय सांगतात? ट्रस्ट कशा पद्धतीने काम करत ट्रस्टीचं आहे? आम्ही किती वर्षापूर्वी स्थापन झालेले आहे? ट्रस्ट 1961 पासून स्थापन झालेली आहे। बर, सतोबा देवस्थान ट्रस्ट जे लाखो भाविक येतात त्यांचं आम्ही सगळं पाण्याची, लाईटीची वगैरे सगळी सोय करतो। सातपुड्यापासून लोक येतात, त्यांची पाण्याची म्हणा, आता सप्ताह बसला आहे, सप्त्याची सोय वगैरे येणाऱ्या भाविकांची। आणि येणाऱ्या काळात आम्ही विकास कामे भरपूर करणार आहे। वरती ज्योतिबाचं मंदिर आहे, म्हसोबा मंदिर आहे, पाण्याची टाकी आहे, भक्त निवास करणार आहे। येणाऱ्या भक्तांना काही अडचण येऊ नये या ठिकाणी, त्यासाठी आम्ही सगळी आमचे विश्वस्ताने आम्ही आतुनात प्रयत्न करत आहेत। अजून काही विकासाची कामं अपुरे राहिलेली आहेत? अजून काही चालू आहे ते? चालू आहे। आणि भाविक म्हणा किंवा सर्वांच्या सहकार्यातून हे विकासाची गंगा हळूहळू चालणार आहे। म्हणजे अजून आता तुम्ही जी कामं सांगितलेली आहेत त्या व्यतिरिक्त अजून काही तुमची विचारात आहेत की आपल्या देवस्थानाला ह्याची गरज आहे? अजून बी या म्हणजे ठिकाणी अजून काही चर्चा, आता तुम्ही मंदिर सांगितलं, पाण्याची टाकी सांगितलं, अजून काही सांगितलं, पण अजून काय वाटतं? अजून आपल्याला अजून नाही, भक्त निवास वगैरे अजून करणार आहे, पाण्याची टाकी, अजून एखादा सभामंडप झाला तर काम चालू आहे। सभामंडपाचं सध्या सभामंडप काम चालू आहे
दुर्वाच्या पाठीमागं बरं. ते बी काम मी करतोय आईला समारंभ- अहिल्या स्मारक बांधलं. आपलं हे सभा मंडप सभा मंडप नाही. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही सांगितलं की भक्त निवास आहे. बघतो निवास त्या भाविक भक्तांना त्यांना आपल्याला राहता यावं. माझे राहता येवा धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. तुमचं नाव सांगा आता. माझं नाव शिवाजी किसन टाके, व्यवस्थापक श्री सतोबा देवस्थान टाके होते. बरं, आता चेअरमन साहेबांनी सांगितलेलं आहे की ट्रस्टीचं काम कशा पद्धतीने भविष्यात काय काम करणार आहेत आता चालू आहे. तर तुम्ही, व्यवस्थापक म्हणून काम करताय. हा. कशा पद्धतीने हे काम काय सुरू असतं? प्राचीन काळातले देवस्थान आहे. 1961ला इथं ट्रस्ट स्थापन केले गावातील लोकांनी मिळून. बरं. तिथपासून आज अखेर विकास कामेच चालू आहेत. असं एकही वर्ष गेलं ना की एक विकास काम असते त्या वर्षात झालं नाही, चालूच आहे. म्हणून तर आज एक एवढे देवस्थान बनलं आहे. तर भविष्यातही बरेच काय बनवायचं आहे. त्यात अध्यक्ष साहेबांनी हा, chairman साहेबांनी त्यांच्या सांगितलं. विचारांनी, सचिवांच्या विचारांनी बरेचसे काय अजून त्यात बदल होते. आणि येणाऱ्या भाविकांसाठी ऑफिस 24 तास खोलत असतं, काही अडचण येत नाही लोकांना. हे महत्वाचं आहे की कुठलाही भाविक आला तरी आपलं कार्यालय तुम्ही हा, उपलब्ध असतात. जे काही अडचणी असतील ते ट्रस्टच्या सर्वांच्या त्याच्या सहकार्य सोडवल्या जाते त्या लोकांच्या. आणि भाविक येत असतो ज्या तळमळीने येत असतो त्याच तळमळीतली सगळेजणी हा, काम त्याची करायचे. तिथपर्यंत तेवढी सेवाही करतो ऑफिस. एकही भाविक येतो नाराज होता कामा नये, हे आमचं पहिलं लक्ष असतं. बरोबर की त्याचे विविध धार्मिक कार्यक्रम असतात आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याचं समाधान ही सेवा आपली. ही सेवा असते. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी माऊली. नाव सांगा पहिल्यांदा तुमचं. माझं नाव आनंदराव महादेव दडस. बरं, नोकरी व्यवसाय काय करतात? मी नोकरीच्या निमित्तानं सातारा इथे राहायला आहे. बरं, काय नोकरी देतात? मी ड्रायव्हिंग करतो. बरं, ते बंद करा. असं बंद करा. मी ड्रायव्हिंग करतो. बरं. सातारा इथे मी स्थायिकच आहे तिथे सातारा. असंच कार्यक्रमाच्या निमित्ताने गाव बरं, आहे. आता एक सांगा, तुम्ही साताऱ्यात राहताय. हम्म. आज साताऱ्यातून तुम्ही आपल्या अखंड हरिनाम सप्त्याला आलेला आहे. हम्म. काय मनात विचार होता की बाबा आपण जावं? परमेश्वराच्या मनात परमेश्वराच्या कृपेनं सगळं म्हणजे व्यवस्थित चाललेलं आहे आणि परमेश्वराच्या कृपेमुळे मी इथं येतोय. कितीही बाहेर राहिलं तरी त्याची ओढ कमी होत नाही. बरं. आणि त्याच्या कृपेने सगळे व्यवस्थित जे म्हणजे आतापर्यंत आता आमच्या गावात नाही म्हटलं तरी कमीत कमी 30 ते 35 40 मुलं मिलिटरीत आहेत देवाच्याच कृपेमुळे. आणि काही मुलं परदेशात सुद्धा गेलेली आहेत बाहेर. त्यात माझ्या स्वतःची 2 मुलं आहेत परदेशात, एक दुबई आणि एक सौदी अरेबिया. हे 2 मुलं आहेत माझी आता. म्हणजे सगळे सुखोपरी- स्वतःचीच कृपा सगळी परमेश्वराची बरं, कृपा आहे आता सगळी. जे तुम्ही आता व्यवसाय करता बाहेरगावी आहेत आपल्या टाकवाडीतले आणि पुणे मुंबई नोकरी करतात, तर त्यांना काय सांगता? त्यांना काय त्यांच्यासाठी देव म्हणजे परमेश्वराच्या कृपेनं तुमचं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे तर तुम्ही देवाला विसरू नका. देवाचा अजिबात म्हणजे हे करू नका. तुम्ही इथं आल्यानंतर कितीही बाहेर राहिला तरी पण देवापाशी तुम्हाला यायचं आहे. त्याच्या कृपेनं तुमचं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. त्यामुळे तुम्ही त्याला विसरायचं नाही. विसरायचं. हम्म. आणि बऱ्याच अंशी असं तुम्ही बघताय की आज तुम्ही मनाने येत आहे असेच पुणे मुंबईचे लोक उत्साहाने येतात, हां. सहभागी होतात, यात्रा असेल, पारायण असेल. खरं तर हे तुम्ही म्हणता येते की त्यांना ते मनातनं चला आपल्या देवाचं गाव आपले देव आहे यावं जावं असं मनातनं वाटतं. हो, मग ते ओढायचं असं. अहो, तोच सगळी भावना उत्पन्न करणारा तोच आहे. परमेश्वरच त्यांच्या मनात उत्पन्न करतोय भावना. त्याच्यामुळे कितीही बाहेर राहिली लोक तरी पण ती इथं येतील आणि यावंच लागते त्यांना. धन्यवाद. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण. तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. माझं नाव रामदास एकनाथ दडस. मी राहणार टाकेवाडीचा आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की सर्वजण ट्रस्टी विश्वास सर्वजण बोललेले आहेत. आता प्रश्न आहे की अखंड हरिनाम सप्ताह आपला आहे तो किती वर्षापूर्वी सुरू केलेला आहे? काय विचार होता त्यावेळेला? कारण ट्रस्टी टाकेवाडी आणि यात्रा हे 3 सूत्र आहेत. त्याही पुढं एक पाऊल तुम्ही टाकलेलं आहे आणि ते वेगळं पाऊल टाकलेलं आहे की अखंड हरिनाम सप्ताह असावा आपल्या गावात. किती वर्षापूर्वी हा विचार तुमच्या मनात आला आणि कशा पद्धतीने आज सुरू आहे? आता खरं तर सांगायचं म्हटलं तर हा सतुषा देव हा नवसाला पावणारा देव आहे आणि हा नवसाला पावणारा देव ह्या ऑल महाराष्ट्रात ह्या सतोबाच्या देवाच्या नावाखाली टाकेवाडी गाव हे ओळखलं जातं. तर ही सतोबाची नगरी अक्षरशः सत्यनगरी आहे आणि या सत्यनगरीमध्ये
आम्ही एक उपक्रम राबवला की ह्या टाकेवाडीमध्ये आपल्या सतोषा देवाच्या ठिकाणी काहीतरी नवीन उपक्रम राबवायचा असं आम्ही नियोजित केलं. तर या ठिकाणी आम्ही प्रथम गेले हा सप्ताह जे आम्ही चालू केला आहे ते आता जवळजवळ 24 वर्षे आज पूर्ण झालेले आहे. म्हणजे 2 टप्पे पूर्ण. हां, पूर्ण 2 टप्पे पूर्ण झाले. आज त्याचा रोपे महोत्सव आपण ह्या ठिकाणी आज साजरा करत आहोत. तर या ठिकाणी या सप्त्याचा एक सप्ताह चालू करण्याचा एक उद्देशच एक आहे की आपली जी विक्रोळी लोक जी आहेत, जे काही बाहेर जातात, मेंढपाळ आहेत, काही कामानिमित्त काही सर्व्हिसला जातात, तर या ठिकाणी अक्षरशः ही लोक जी बाहेर विक्रोळी लोक जे आहेत, मेंढपाळ वगैरे, ती सर्व एकत्र आली पाहिजेत आणि एकत्र येऊन गोळ्या मेळ्याने ह्या श्रीरामाच्या ह्या सोहळ्यात, ह्या सप्त्यामध्ये, अखंड सप्त्यामध्ये सर्वांनी सामील हो, ह्याच्यासाठी अक्षरशः आम्ही अखंड हरिनाम सप्ताह ह्या ठिकाणी नियोजित केलेला आहे. त्याला पूर्ण आज 24 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यात 2 वर्ष एक करोनाचा काळ गेला, त्याच्या देखील आम्ही खंड केलेला नाही, तरी सुद्धा पूजा आरती वगैरे असे चालूच होते. हां, तर या ठिकाणी आम्हाला एकच सांगायचं आहे, ह्या सप्त्यामुळं ही जी नवीन पिढी एकत्र येऊन त्यांनी ह्या गावाला नवा एक आदर्श जाऊन दिला आहे की हा सप्ताह आज 24 वर्षाचा सप्ताह आणि असाच पुढं कायमस्वरूपी चालू राहावा, ह्या सर्व नवीन पिढीची खरं ही संकल्पना आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही लोक त्यांना सहकार्य करून ह्या सप्त्याचा सोहळा इतका आनंदामध्ये पार पडतोय की आम्हाला वर्षभर जे कामधंदा करून आम्ही थकलेला असतो, ह्या 9 दिवसामध्ये आता ही 9 दिवस ह्या सतोबा देवाच्या ठिकाणी सप्ताह भरतो आणि 9 दिवस आम्ही टाकेवाडी देखील सप्ताह चालू केलेला आहे. एकदम आनंद उत्सव असा की आमचा गगनात मावत नाही एवढा आनंद उत्सव ह्या सप्त्यामुळं आम्हाला आनंदी सोहळ्यात साजरा झाला. तर ह्या सप्त्यामध्ये अनेक वार व्हावे, या ठिकाणी अन्नदाते जे आहेत ती लोक अन्नदाते म्हणतात, तुमची किती हजारो लोक, रोज 1000-1200 लोक या ठिकाणी जेवणासाठी येतात. आणि विशेष सांगायचं म्हटलं त्या सतोबा देवाच्या ठिकाणी एकही वस्ती इथं नसताना देखील आज संध्याकाळची लोक आज 3-4 किलोमीटरवरून चालत येतात आणि चालत येऊन ह्या अखंड हरिनाम सप्त्याचे कीर्तन सेवा अक्षरशः महाराजांनी आश्चर्य केलं की महाराष्ट्रभर महाराज फिरतात आणि त्यांचा अनुभव ह्या ठिकाणी येऊन त्यांनी सांगितला आहे की या सतोबाच्या ठिकाणी एवढा मोठा कार्यक्रम होतो एकही वस्ती नसताना. तर खरं तर आम्ही म्हणतो आमची ह्या सतोबाची कृपा आहे आणि आम्हाला सतोबा देव आम्हाला प्रसन्न आहे आणि बुद्ध्या देणारा बी तोच आहे, वाईट करायला काम लावणारा बी तोच आहे. तर आम्ही सगळं वाईट जे विचार आहेत ते सगळे सोडून देऊन ह्या चांगला विचार करावा, ह्या चांगल्या विचारात सर्वांनी सामील होऊ म्हणून आम्ही हा अखंड हरिनाम सप्ताह ह्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. रामकृष्ण हरी. धन्यवाद. दादा, तुमच्यासाठी अजून एक प्रश्न आहे. तर बऱ्याच गावात मी हाच प्रश्न विचारतो की आज तुम्ही 24 म्हणजे 2 टप्पे पूर्ण केलेले आहेत आणि काही वेळेला आपल्या गावात गायक वादक असं बरेच काही लोक लागतात, गायक वादक पक्वाजवाले असतात, कीर्तनकार प्रवचनकार, अशा वेळेला काही वेळेला निर्माण होतात. नाही, असं आपल्या गावात काही निर्माण झालेत का कीर्तन? या ठिकाणी खरं तर सांगायचं या ठिकाणी राहून गेलो की या सतोबाच्या कृपेने आमच्या या धनगर समाजात मेंढपाळांची लोक अक्षरशः म्हणजे शाळा नसताना देखील, त्यांच्या आईवडिलांची शाळा नसताना देखील त्यांनी एक चांगल्या मार्गात, चांगल्या संस्थेत, आज पंढरपूरसारख्या ठिकाणी जोगदंड महाराजांच्या संस्थेत आमच्यातले इथे आता जवळजवळ 2-3 मुलं आहेत आणि परत सातारा या ठिकाणी एक जवळजवळ 2-3 मुलं आहेत ती त्या संस्थेमध्येच. तर या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर आम्हाला या अखंड हरिनाम सप्त्यासाठी जवळजवळ या गावामध्ये जवळजवळ 4 कीर्तनकार मंडळी म्हणजे जे महाराज मंडळी आहेत ती 4 कीर्तनकार आदर्श अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव गाजलेलं आहे. गणेश महाराज असतील, गणेश युवराज दडस, हे पंढरपूर या ठिकाणी जोगदंड महाराजांच्या संस्थेत ते शिक्षण घेतात. तर त्यांचं महाराष्ट्रभर नाव झालेलं आहे. परत यश महाराज आहेत, यश दडसच आहेत ते यश किशन दडस. तर ही सातारा या ठिकाणी सर्व्हिस करून एखाद्या म्हणजे कंपनीत काम करून ते संध्याकाळच्या वेळेस ती कीर्तन सेवा देखील ह्या महाराष्ट्रात ते करतात. तर खरं तर आणि सस्ते महाराज
ही सस्ते महाराजांची कृपा आहे अशी की त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे हे आमच्यातले जवळजवळ 4 कीर्तनकार अत्यंत मोठे झालेले आहेत. सस्ते झाले, गणेश दले झाले, यश महाराज एक आहेत. यश महाराज आणि अर्जुन महाराज. अर्जुन महाराज. गणेश महाराज. हम्म. म्हणजे फार मोठी शिदोरी तुम्हाला सतोबाने तुमच्याकडे वारकरी संप्रदायासाठी दिलेली आहे. आणि खरं तर खऱ्या अर्थानं आज तुमचा सार्थकी सप्ताह झाला. असं खरं तर उद्या जर कोणी विचारलं तुम्हाला या सप्त्यातून काय मिळालं तर त्याचं उत्तर हे तुमच्याकडं आहे. मेंढपाळची मुलं आज कीर्तनात रमतात, स्वतः कीर्तनकार सांगतात. ही फार मोठी महाराष्ट्रासाठी किंवा आपल्या गावासाठी जमेची बाजू आहे. धन्यवाद. अजून एक भाऊ तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आता कीर्तन सोहळा आहे, 24 वर्ष झालेला आहे. भविष्यात अजून काय वाटतं का तुम्हाला? नाही, अजून भविष्यात आम्ही अजून हा जे सोहळा चालू आहे त्या सोहळ्यामध्ये अक्षरशः दिवसभरातले जे कार्यक्रम आहेत, भाविक जे कार्यक्रम असतात, म्हणजे त्यात सर्वच येते, म्हणजे अगदी काकड आरतीपासून ते पाक शेवटच्या आरतीपर्यंत हे आम्ही दिवसाचा कार्यक्रम अजून वाढवायचा कार्यक्रम चालू आहे. आणि यात सकाळचं जे पंगत देतो का नाही, सकाळचा बरोबर 8 वाजता नाश्ता देतो आम्ही सर्व वाचक मंडळीला. जवळजवळ 30-40 जण वाचक मंडळी आहेत, गायक आहेत, तबलाजी आहेत, पेटी मास्तर आहेत, सगळेच आहेत, कीर्तनकार महाराज. जवळजवळ 40-50 लोक. आणि इथं सतोबाच्या ठिकाणी तर जवळजवळ 400-500 लोक नाश्त्या बसले असतात. तर या ठिकाणी सकाळी आम्ही 8 वाजता नाश्ता देतो, बरोबर 1 वाजता त्यांना पूर्ण लोकांना जेवण देतो. आणि संध्याकाळी कीर्तन सेवा 8 ते 9 झाल्यानंतर परत पूर्ण लोकांना जेवणाचा महाप्रसादाचा कार्यक्रम होतो. तर ह्याच्यात आम्हाला एकच ह्यात नवीन करायचं आहे की काय, ह्या ठिकाणी ह्या सप्त्याच्या ह्याच्यामुळं अन्नदान कसं होईल, अन्नदानासारखा श्रेष्ठ काहीच नाही. तर आम्हाला ह्या ठिकाणी अन्नदान ह्या ठिकाणी करायचं आहे. असेच ह्या ठिकाणी नवीन उपक्रम आम्ही राबवणार आहे. धन्यवाद. चेअरमन साहेब, तुम्हाला पुन्हा एक प्रश्न विचारतो की आता वेगळा आपला उपक्रम आहे म्हणजे अखंड हरिनाम सप्त्याचा आहे. तर अजून काय वाटतं काय जत्रा सगळ्या पारायण राबवल्यानंतर अजून एखादा आपल्या मनात विचार आहे काय की एखादा वेगळा उपक्रम राबवावा जेणेकरून समाजासाठी एखादा यात्रेमध्ये आम्ही उपक्रम ठेवला आहे आता बैलगाडा शर्यत. बैलगाडा. हां, बैलगाडा शर्यत चालू केली आहे यावर्षीपासून. कुस्त्यांचा कार्यक्रम असतो, त्यामुळे भरपूर लोक जे कमी आहे ते तुम्ही वाढवताय. हां, पहिले काय बैलगाडी आमच्याकडे शर्यत नव्हती, पण आम्ही यावर्षीपासून चालू केली. त्यापासून लोकसंख्या भरपूर येते, वाढायला लागली लोकसंख्या. अजून काय वाटलं म्हणजे काय म्हणतो आपण भाविकांनी जर एखादं वेगळं सुचवलं तर ते दृष्टी ते बी करूया. ते करण्याची भाविकांनी जर आम्हाला समजा सुचवलं हे करा तर ते आम्ही करूया. धन्यवाद. साहेब, तुमच्यासाठी अजून एक प्रश्न आहे की हे सगळं बघितल्यानंतर तरुणाई किंवा नोकरदार वर्ग वगैरे ह्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत म्हणजे अजून? यांच्याकडून काय नाही अपेक्षा, जसं आमचं यात्रेचा टाईम असतो तर मुंबईला पुण्याला राहणारे सगळे त्यात उत्साह असतो आपला, छबिना निघतो गावातून. त्यासाठीच आपण बैलगाडा शर्यत तर असतेच, त्याबरोबर कुस्ती असतात. आता काय मेंढराचं प्रदर्शन ही असं काय अनेक उपक्रम चालू करायचे आहेत ह्यावर्षी. त्यासाठी गावातील मंडळी किंवा गावातलं ग्रामस्थही भरपूर साथ देतात आम्हाला आणि आम्ही बी त्यांना साथ देतो. इथं कोणाला काय अशी अडचण आली किंवा प्रॉब्लेम झाला तर ते ऑफिसची संपर्क साधतात किंवा ते आम्हाला मदत करतात, आम्ही त्यांना मदत करतो. ही हशी खुशीनं सगळं चालू असतं, काही प्रॉब्लेम नाही कोणाचाच काही. सर्वांच्या सहकार्यात सगळ्याच्या सहकुशीनं यात्रा ही सगळं कार्यक्रम पार पडत असतात. म्हणजे कृष्ण हरी माले. तर या ठिकाणी मगाशी मला बोलता एक राहून गेलं की आम्ही गावात देखील नवीन सप्ताह या ठिकाणी चालू केलेला आहे. आणि त्या सप्त्याला इतक्या लोकांनी सहकार्य केलं की अक्षरशः पुढच्या वर्षीच्या देखील पंक्ती आज 1,500-2,000 हजार लोक जेवणासाठी रोज येतात. तर आम्हाला वाटलं नव्हतं इतका प्रतिसाद मिळेल. तर या ठिकाणी आम्हाला गावकऱ्यांनी या सर्व नवीन पिढीने आज आजी माझे सैनिकवाल्यांनी देखील या ठिकाणी इतकं साथ दिली की ह्या सप्त्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही काय करता येईल तेवढं करा असे आम्हाला त्यांनी पाठबळ दिलेलं आहे. तर ह्याच्यात आम्ही पहिल्याच वर्षी गावामध्ये नवीन सप्ताह नवीन पिढीने चालू केलेला आहे. आणि ह्या सप्त्याला देखील 24 वर्ष पूर्ण झालेलं आहे. तर ह्या 24 वर्षाच्या पिरियडमध्ये आतापर्यंत मला वाटतं 5 ते 10 लोकांनी माळा घातलेल्या आहेत. तर माझं म्हणणं आहे की ह्या 24 वर्षात 24 जणांनी माळा घातल्या पाहिजेत. आम्ही पहिल्या वर्षी आमच्या गावाच्या सप्त्यामध्ये एका दिवशी 12-13 लोकांनी या ठिकाणी हरिनाम सप्त्यामध्ये माळा घातलेल्या आहेत. तर असा आम्हाला प्रतिसाद चांगला लोकांनी दिलेला आहे.
तर जास्तीत जास्त या ठिकाणी आम्हाला सर्व गावकऱ्यांनी, सर्व मुंबईकर, पुणेकर, सातारकर मंडळींनी सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे. अशीच इथनी पुढे देखील त्यांची सेवा आम्हाला मिळावी अशी. आपण थेट आता सतोबाच्या डोंगरावर आलेलो आहोत. आपल्याला सतोबाच्या डोंगरावरून परिसर पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर थेट आता आपण मंदिरात जाणार आहोत. आपल्याला सतोबा मंदिर परिसर पाहावयास मिळत आहेत. थेट आपल्याला सतोबाचं दर्शन झालेलं आहे. महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. आपल्याला सतोबाचं दर्शन झालेलं आहे. सतोबाच्या दर्शन घेण्यासाठी जात असताना आपल्याला सतोबा देवस्थान असा आपल्याला मोठा बोर्ड दिसत असतो. बोर्डाच्या शेजारीच एक छोटंसं मंदिर आहे. त्याही देवाचं दर्शन घेतल्यानंतर थेट भाविक मंदिरात जात असतात. आपण मंदिरातील सतोबाचं दर्शन घेतल्यानंतर पायथ्यालाच आलेलो आहोत. आपल्याला पायथा परिसर पाहावयास मिळत आहे. जिथं टाका आपल्याला पाहावयास मिळतो, त्या टाक्या शेजारून आपल्याला हे दृश्य सतोबाचे पाहावयास मिळत आहेत. 24 वर्ष अखंड हरिनाम सप्ताह या मंदिर परिसरात सुरू आहे. आपल्याला टाक्यापासूनच मंदिर परिसर पाहावयास मिळाला आहे. काल्याचं कीर्तन असल्यामुळे भाविकांची गर्दीही वाढलेली आहे. विशेष म्हणजे काल्याचे कीर्तन अगोदर ग्रामप्रदक्षिणा निघालेली आहे. दिंडीचा सोहळा आपल्याला पाहावयास मिळत आहे. सतोबाच्या डोंगराला एक फेरी प्रदक्षिणा मारल्यानंतर हा सोहळा पुन्हा मंदिरात आलेला आहे. आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे. ग्राम प्रदक्षिणा झालेली आहे. पालखीची आणि दिंडीची पूर्ण प्रदक्षिणा आपल्याला पाहावयास मिळत आहे. भाविकांनी पायथ्यापासूनच दुपारती केलेली आहे आणि पुन्हा जी मंदिर परिसरात देव आहे त्या सर्व देवांना दर्शन घेतलेलं आहे भाविकांनी. आणि पालखी सोहळा आपल्याला पाहावयास मिळत आहे. पालखी सोहळ्यामध्ये टाकेवाडीकर, ग्रामस्थ, महिलाही आणि भाविकही मोठ्या संख्येने सहभागी झालेले आपल्याला पाहावयास मिळत आहेत. शाळकरी विद्यार्थी पण या पारायण सोहळ्यामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत. गावामध्ये हा दुसरा सप्ताह आहे. 2 सप्ताह खरं तर हे बनवणारं गाव एक वेगळं पण आपलं सिद्ध करत आहे. डोंगरावरील सप्ताह हा 24 वर्षापूर्वी सुरू केलेला आहे. भाविक पालखीतील देवाचं दर्शन घेत आहेत. आपल्याला पालखीतील मूर्तींचं दर्शन झालेलं आहे. खरं तर मानदेश विशेष बोलताना टाकेवाडीकर, ग्रामस्थ, भाविकांनी आणि ट्रस्टींनी सुद्धा वेगवेगळ्या विषयावर आपल्या मानदेश विशेष बोलताना माहिती दिलेली आहे. आपण तेही ऐकलेले आहे. आणि आता थेट आपण टाक्या शेजारी असलेल्या स्वागत कमानीपाशी आलेलो आहोत. आता इथं ढोल वाद्याच्या गजरात हा पालखी सोहळा हा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरात आलेला आहे. सर्व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. विशेष करून महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत आहे. पालखी सोहळा हा आलेला आहे. थेट सतोबाचं दर्शन घेण्यासाठी हा पालखी सोहळा भेट झालेली आहे. सतोबाची आणि पालखीची भेट झाल्यानंतर दुपारती होत आहे. आणि त्यानंतर थेट आपण येणार आहोत ते खरं तर ग्राम प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर पालखी सोहळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घोड्या आपल्याला पाहावयास मिळणार आहे. भाविकांनी महिलांनी सुद्धा घोड्याचा खेळ खेळलेला आहे. तत्पूर्वी एक रिंगण सोहळा आपल्याला पाहावयास मिळत आहे. तर मोठा उत्साह यामध्ये आपल्याला दिसत आहे. शेतकरी वर्ग असतो, पण शेतीचे काम सगळे झाल्यानंतर सुद्धा बाराण्यासारख्या सोहळ्यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. आपण दृश्य पाहतोय की सोहळ्याचं दृश्य आहे. रिंगण सोहळा आपण बघतो आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत शेवटी काल्याचं कीर्तन आहे ते बाजीराव रणसिंग महाराज यांचे आहे. पण थेट आलेलं आहोत त्या रिंगण सोहळ्यामध्ये आलेला आहे.
कोणी एक भुलरी नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. कोणी एक भुलरी नारी